नमस्कार मित्रांनो, मी करण लोणकर. फायनली आज आर-टी-आयचा रिझल्ट लागलेला आहे. ज्यांची आर-टी-आयच्या रिझल्टमध्ये लिस्टमध्ये नावं आहेत, तर त्यांनी ॲडमिशनच्या प्रोसेसला लागा. आर-टी-आय म्हणजे काय झालं, की सरकारने ना 25% आर-टी-आयचं जे आरक्षण होतं ते काढलं होतं. म्हणजे 25% जे आर-टी-आयसाठी जागा होत्या त्या काढून टाकल्या होत्या. जी-आर प्रसिद्ध केला होता. पण कोर्टानं तो जी-आर फेटाळून लावलेला आहे आणि 25% राखीव जागा ह्या ठेवायच्याच हे कंपल्सरी सांगितलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये तुमचं नाव लागलेलं आहे का नाही त्या लिस्टमध्ये ते पाहण्यासाठी किंवा ज्यांची नावं लागलेली आहेत त्यांच्या त्या लिस्टमधून प्रोसेस कशी करायची आहे ॲडमिशनची, हमीपत्र कसं आहे, ॲडमिट कार्ड, ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण पाहायला मिळतील. तर ही व्हिडिओ संपूर्णपणे पहा. त्याच्याबरोबर पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओ बरोबरच नवीन नवीन चॅनलवरच्या नवीन नवीन ज्या व्हिडिओज असतात तर त्या व्हिडिओच्या अपडेटसाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे, ती तुम्ही जॉईन करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला मिळतील. तर जास्त विलंब न करता चला तर मग. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे हे वेबसाईटचं पेज आहे. इथं तुम्हाला वरती पाहायला मिळेल की तुमची वेबसाईट आहे student.maharashtra.government.in ॲडमिन पोर्टल युजर आर-टी इंडेक्स व्ह्यू. तर ही वेबसाईट आहे मित्रांनो. या वेबसाईटमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं पाहायला मिळेल बघा, आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल. तर इथं काही थोडेफार त्यांनी नोटिफिकेशन दिलेले आहेत. तर त्या महत्त्वाच्या आहेत आणि आपल्यासाठी गरजेच्या आहेत. त्या वाचल्याच पाहिजेत कंपल्सरी. त्या वाचल्या नाहीत तर त्याचा आपल्याला काही फायदा होणारच नाही. तर काय काय आहे? तर आर-टी 25% ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्वच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न राहता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा. म्हणजे तुमचं जे काही पोर्टल आहे ना, तर ते पोर्टल कधी-कधी लोड घेऊ शकतं. तर ते तुम्हाला वाटेल की ते कशामुळे आहे, काय आहे? तर सर्व्हरला लोड आल्यानंतर ते येऊ शकतं लोड. पुढचं काय आहे? निवड यादीतील प्रवेशपात्र पालकांनी अर्ज भरताना जी कागदपत्रे नोंदवली, त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रती म्हणजे ओरिजिनल प्रती घेऊन जाव्यात. मिळालेल्या अलॉटमेंट लेटरची प्रिंट लॉग इन मधून किंवा पडताळणी समितीकडून काढून घ्यावी. तुमची जी अलॉटमेंट लेटरची प्रिंट आहे ती एक काढून घ्यायची आहे तुम्ही आणि ते बरोबर घेऊन जायचंय आणि हमीपत्राची एक प्रिंट घेऊन जायची आहे. त्याबरोबर पुढचं काय आहे 3 नंबरचं, आर-टी ऑनलाईन प्रवेश 2024-25 वर्षाकरिता निवड यादीतील प्रवेश बालकांच्या पालकांना त्यांच्या मोबाईलवर एस-एम-एस द्वारे प्राप्त होईल. म्हणजे तुमचं जे काय प्रवेशपत्र आहे ते तुम्हाला मोबाईलवर एस-एम-एस येणार आहे आणि ते एस-एम-एस वर आल्यानंतर तुम्ही ते मिळवू शकता. पण समजा कधी कधी एस-एम-एस वर जर आलं नाही तर त्याच्यावर डिपेंड न राहता अवलंबून राहायचं नाहीये. आर-टी-आय पोर्टलवर जाऊन अर्जाची स्थिती पाहायची आहे. म्हणजे अर्जाची स्थिती हा टॅप आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला पाहायचं आहे. अजून अशा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत तुम्ही. अजून तुम्हाला टोटल सिलेक्शन किती आहे, वेटिंग लिस्ट मध्ये किती आहे, तर ही सगळ्याची समरी तुम्हाला खाली दिलेली आहे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्वाचा पार्ट जो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तो म्हणजे काय, की तुमची जी सिलेक्शन झालेली लिस्ट आहे ती लिस्ट पाहायची कुठं. आता इथं खाली आल्यानंतर आहे ना, सगळ्यात महत्वाचं इथं बघा, सिलेक्टेड मूळ निवड यादी याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केल्यानंतर अकॅडमिक इयर तुमचं जे काय असेल 24-25 22-23 ते सिलेक्ट करायचं. तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. जिल्हा सिलेक्ट करताना आता समजा माझा पुणे जिल्हा आहे आणि गो या बटनावरती क्लिक करायचं आहे. गो या बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला बघा डाउनलोड लिस्ट दिलेली आहे, याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावर क्लिक केलं की तुमची पूर्णपणे लिस्ट ओपन झालेली आहे. याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे, पॅरेंटचं नाव आहे, मीडियम आहे, स्टँडर्ड आहे म्हणजे क्लास आहे, डेट ऑफ बर्थ दिलेली आहे तुम्हाला, युडायचा नंबर आहे, स्कूल नेम आहे. म्हणजे या अशा सर्व पद्धतीची माहिती तुम्हाला याच्यामध्ये दिलेली आहे तुमची जी सिलेक्शन लिस्ट आहे त्यामध्ये. याच्यामधून तुम्हाला जे काय पाहिजे, उदाहरणार्थ तुम्हाला स्कूलला युडायचा नंबर द्यायचा आहे, स्कूल नेम आहे, कुठल्या क्लासमध्ये किंवा कुठल्या स्कूल पॅरेंटचं नाव आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ऍप्लिकेशन नंबर महत्वाचा आहे. तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्याच्याबरोबर अजून काय दिलेलं आहे, अजून तुम्ही काय पाहू शकता, तर अजून तुम्ही पाहू शकता ती वेटिंग लिस्ट, प्रतीक्षा यादी. या प्रतीक्षा यादीवरती क्लिक करायचं आहे. प्रतीक्षा यादीवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अकॅडमिक इयर जसं आता आपण केलं तेच करायचं आहे. पुन्हा एकदा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर गो, आणि गो केल्यानंतर डाउनलोड वेटिंग लिस्ट हे आलेलं आहे. आता ही वेटिंग लिस्टला एरर येत आहे, काहीतरी टेक्निकल एरर असेल साईटला, त्याच्यामुळे हे ओपन होत नाहीये. पण ही पण वेटिंग लिस्ट तुम्हाला डाउनलोड होती, त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आता ह्या दोन गोष्टी झाल्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की तुमचं जे हमीपत्र असतं ते कुठे आहे हे येते, 1 नंबर 2 नंबरचा कॉलम. त्याच्यामध्ये सिलेक्ट केल्यानंतर सेल्फ डिक्लरेशन हमीपत्र, याच्यावरती क्लिक करायचं. डाउनलोड सेल्फ डिक्लरेशन याच्यावरती क्लिक केल्यानंतर
की पहा हे तुमचं हमीपत्र डाउनलोड झालेलं आहे. जे काय हमीपत्र आहे हे तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड झालेलं आहे. त्याची तुम्ही प्रिंट काढायची आहे आणि ऍडमिशनला जाताना हे पत्र तुम्हाला घेऊन जायचंय. हे कंपल्शन आहे, याच्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला तिथं लागणार आहे. अजून काय लागणार आहे आपल्याला? आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट लेटर कसं डाउनलोड करायचंय, काय करायचं त्याला? तर अलॉटमेंट लेटरसाठी वरती यायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन मध्ये जायचंय. ऑनलाईन ऍप्लिकेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं इंटरफेस ओपन होईल. हा इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्हाला युजर आयडी आणि पासवर्ड दिलेला असतो. ऍप्लिकेशन नंबर आणि तुमचा पासवर्ड आहे, तुमचं कॅप्चर आहे. ह्या गोष्टी केल्यानंतर लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला ऍडमिट कार्ड ऑप्शन म्हणून वरती वरच्या साईडला इथं या कोपऱ्यामध्ये ऍडमिट कार्ड म्हणून एक ऑप्शन येतो. तर तो ऍडमिट कार्ड ऑप्शन आल्यानंतर त्याच्यावरती क्लिक करायचे आणि ते क्लिक केल्यानंतर तुमचं ऍडमिट कार्ड जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर तुमचं ऍडमिट कार्ड येईल. समजा सिलेक्शन झालेलं नसेल तर त्यामध्ये ऍडमिट कार्ड येणार नाही. ज्यांचं ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांचं ऍडमिट कार्ड आलं की राईट साईडच्या वरती कोपऱ्यात व्ह्यू आणि प्रिंट म्हणून ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक केले की डायरेक्ट तुमचं ऍडमिट कार्ड डाउनलोड होईल आणि अशा पद्धतीने तुम्ही RTI ची प्रोसेस करू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.